प्रत्येकाच्या घरात अशी मुलं असतात की त्यांना न काही कार्यक्रम असता किंवा न बड्डे असता केक खायचा असतो. म्हणून मग आज आपण घरी ट्राय करणार आहोत हेल्दी केक. आणि त्याच्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यातली अर्धी वाटी रवा मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. तसंच अर्धी वाटी साखर पण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. रव्यामध्ये आपल्याला 3-4 चमचे दही टाकायचं आहे. ते छान दही वगैरे टाकल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. तेल पण मी अर्धी वाटी घेतलेली आहे, छोटी अर्धी वाटी. आणि ते तेल वगैरे टाकून झाल्याच्यानंतर मस्त आपण ते फेटून घ्यायचे. छान रवा फुगायला लागतो. मग आपण त्याला 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित झाकून ठेवून द्यायचं. नंतर मग आपण तयारी करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. त्यामध्ये आपण घेतलेले आहेत बिस्किट. बिस्किट तुम्ही कोणते पण वापरू शकता, पण मी छान कलर यावा त्याच्यासाठी मी हॅपी हॅपी बिस्किटचा वापर केलेला आहे. आणि एक घेतलेली आहे कॉफीची पॅकेट घेतलेलं आहे एक. ते पण टाकून घेतलेलं आहे. एक इनोचं पॅकेट आहे नंतर टाकण्यासाठी. आणि अर्धी वाटी रवा मी काढलेला आहे मिक्सरमधून, अर्धी वाटी ठेवलेला आहे. हे आहे साखर, जी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे मी. आणि हे आहे बिस्किट, जे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 पॅकेट कॉफीचं टाकलेलं आहे, म्हणून चॉकलेटी कलर छान येतो केकला आपल्याला. आणि दूध घेतलेलं आहे. दूध जसं लागेल तसं तुम्हाला ॲड करायचं आहे. 1 वाटी घेतलेलं आहे मी. आता हे आपलं छान फुगलेलं आहे रवा, दही वगैरे टाकल्याच्यानंतर. मग आपण त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. पहिले साखर वगैरे घेतलेली आहे, ती पिठी साखर त्यात ॲड करून घ्यायची. आणि आपण जो रवा ठेवलेला होता अर्धी वाटी, तो पण त्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि बिस्किट जे काढलेले आहेत मिक्सरमधून ते पण ॲड करून घ्यायचे. बिस्किट ॲडिशनल आहे. तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही नाही घालायचं, फक्त रव्याचा पण बनवू शकता. पण मी छान ते चॉकलेटी कलर यावा, विकतचा जसा केक असतो तसा दिसावा आणि माझी मुलगी खुश व्हावी म्हणून मी त्याच्यामध्ये तो ॲड केलेला आहे. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकतात. त्याला एकाच डायरेक्शनने व्यवस्थित फिरवून घ्यायचं सगळीकडून. त्याच्यामध्ये आता 1 चमचा मी खायचा सोडा घातलेला आहे. आणि मस्त त्याला परत फेटून घ्यायचं. छान एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं. व्यवस्थित रवा फुगायला लागतो. आणि मस्त मग त्याला 10 मिनिटं परत झाकून ठेवायचं. आता मी ते ज्याच्यामध्ये मी केक बनवणार आहे, मी व्यवस्थित त्याला तेल वगैरे लावून घेणार आहे. माझ्याकडं बटर पेपर अवेलेबल नाही आहे, म्हणून मी आपला जो साधा पेपर असतो तो कट करून घेतलेला आहे. आणि त्याला मस्त सगळीकडून ऑइल वगैरे लावून घेतलेलं आहे. आता हे रेडी आहे पातेलं. आता जे आपण झाकून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता आपल्याला मस्त थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे, इनो ॲड करायचे म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये आपण अर्धीच पुडी टाकायची आहे, पूर्ण नाही टाकायची, कारण थोडासाच आहे मी बनवलेला आहे तो. तुम्हाला जर जास्त क्वांटिटी हवी असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता. आणि रव्याची पण क्वांटिटी वाढवायची मग. आणि व्यवस्थित त्याला बघा आता तुम्ही छान फुगायला लागलेलं आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं, एकाच डायरेक्शनने फिरवायचं. कधी पण लक्ष ठेवायचं, असं काही बनवत असाल तर एकाच डायरेक्शनने फिरवायचं. आणि मस्त त्या पातेल्यात काढून घ्यायचं आपल्याला, ज्याच्यात केक बनवायचा आहे त्याच्यामध्ये सगळं सारण काढून घ्यायचं. छान आता ते फुगलेलं आहे. त्याला मस्त आपल्याला 30-40 मिनटं स्टीम करायचं आहे. व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं. त्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचं. व्यवस्थित त्याच्यातले बबल वगैरे निघून गेले पाहिजेत. आणि आता मस्त मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात थोडंसं मीठ वगैरे टाकलेलं आहे स्टीम करण्यासाठी. आणि मग त्याच्यात ते पातेलं ठेवून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यावर एक पूर्ण अशी प्लेट झाकून ठेवून द्यायची. आपल्याला पूर्ण 35 किंवा 30 मिनटं हे होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपला केक रेडी होतो. ओव्हन वगैरेची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता ठेवला होता तेव्हा किती होता आणि आता किती छान असा फुगलेला आहे आपला केक. आता ते व्यवस्थित गरम आहे. आता थोडा वेळ त्याला थंड होण्यासाठी ठेवणार आहे मी. नंतर कशाने तरी व्यवस्थित त्याला काढून घ्यायचं. हा बघा असा आपला केक रेडी आहे, घरगुती आहे. त्याच्यात काही मी बाहेरून आणून ॲड केलेलं नाही आहे. जे आपल्या घरात गोष्टी असतात त्याच्यापासूनच बनवलेलं आहे. आता तुम्ही तुटलं आहे ते तेवढं इग्नोर करा. आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा. तुमची जर मुलं हट्ट वगैरे करत असतील खायचं तर तुम्ही असं घरीच बनवू शकता. डेकोरेशन वगैरे काही केलेलं नाही, सिंपल